काय सुंदर हिरवागार पालक आहे ना, इकडे असाच मिळतो. सुट्टी होती म्हणून मैत्रिणीकडे सहज गेले होते आणि आम्ही दोघीच होतो. तर ती म्हणाली मस्त मुगाची खिचडी करते आणि पालकची भाजी. म्हटलं वा. तिने मुगाची खिचडी शिजत ठेवली गॅसवर, पालक घेतला, पटापट पटापट चिरला आणि धरला बेसिन खाली धुण्यासाठी. अगं म्हटलं काय करतेस? तर म्हणे मग धुवायला नको का? अरे म्हटलं भाजी आधी धुवायची आणि मग कापायची. म्हणजे बरेचदा आपण ना भाज्या खातो, आपल्याला समाधान वाटतं की वा आपण भाज्या खातोय, पण त्यातले जे काही जीवनसत्व आहेत ती आपल्याला योग्य पद्धतीने मिळतायत का ह्याचा आपण विचारच करत नाही. वयानुसार आपल्याला आपल्या आहारात योग्य तो बदल केलाच पाहिजे. कारण काय, आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे हे आता आपल्याला कळलं पाहिजे. दर मंगळवारी दुपारी आपल्या नेहमीच्याच भाज्या, पण त्या सोप्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण कशा करता येतील हे आपण बघणार आहोत. त्यामुळे आपलं स्वयंपाकघर म्हणजे आपली प्रयोगशाळा आहे असंच समजूया.